आता इथे आम्ही गुप्त गंगा मंदिरला आलेलो आहोत. गुप्त गंगा धरा या नुसतं धरा चालू केला. श्री क्षेत्र गुप्त गंगा संस्थान देवलापा. सगळे चला एक एक पटपट. त्यांच्याकडनं फोन पाठवून द्या. बंद करून फोन पाठवून द्या. स्वामी हो बोल फोन पाठवून द्या. इथं काढतो या सगळ्यांचा आधी. इथं उभा आहे तर उभा पटकन राहा. एक मिनिट पहिला दर्शन घेऊन येऊया. येते येते. चला मोर्या. उंच उंच आहेत पायऱ्या. आरती करीतो महादेवा, आरती करीतो तुला. तुला आयुष्याचा तुला पाहता आयुष्याचा अर्थ मला कळला. शंकरा आरती करीतो तुला महादेवा, आरती करीतो तुला. तव सुंदर कांती सर्व जगाला देऊली शांती. हला हला दे धरले कंठी, हला हलाचे धरले कंठी. नीळकंठ त्वाला शंकरा आरती करीतो तुला महादेवा, आरती करीतो तुला. भस्मांकित तव दैवत गोळे समजुजे हे जगा वेगळे. ओंकारातून विश्व निर्मिले, ओंकारातून विश्व निर्मिले. परब्रह्म तू खरा शंकरा आरती करीतो तुला महादेवा, आरती करीतो तुला. अर्थ मला कळला शंकरा आरती करीतो तुला महादेवा, आरती करीतो तुला. शंकरा आरती करीतो तुला. महाभारत काळापासून आहे. बर 5 जलधारांचा उगम होतोय. खाली हे महाराजांनंतर इथल्या गावच्या लोकांना बोलून जीर्णोद्धार केले, हे केलं. हे पांडवकालीन आहे. ही शंकराची मूर्ती स्वयंभू आहे, गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, हनुमानची मूर्ती स्वयंभू आहे. ते उकरताना त्यांना ते गावलं. ती मूर्ती इथं आहे. त्यानंतर इथं 5 धारा आहेत खाली, ते आपण बघायचे. चला स्वयंभू मंदिर हनुमानाचं. ह्या सगळ्या स्वयंभू मूर्ती इथं मिळाल्या. चला आता खाली 5 धारा आहेत. चला त्या 5 धारांचा उगम बघायचा आहे.
मस्त शांत छान. त्यांनी उकरून त्यानंतर काढले. ही पहिली धार आहे, ती तिथं दुसरी धार आहे, तिथं 3 धारा त्या साईडला आहेत. हा तिथं. आपल्या पलीकडे जात नाही, ते दिसतात बघा तिथे. अच्छा, हे सगळं पाणीच आहे हो इथं. आणि हे पाणी सतत 12 महिने ऊन असू दे पाऊस असू दे ह्या धारा चालूच असतात. या गोमुखात हे साठलं पाणी, नंतर इथे पुढे गोमुख आहे. पाणी इथनं खालनं येते. हो, खालनं दिसते की ते येते पाणी काय धारा दिसतात की खाली. धारा इथं पहिली धार आहे, तिथं दुसरी धार आहे, 3 धार तिथं, ती तिसरी, ती चौथी, आणि ती मोवर, त्या तिथे 5 धारा इथं येतात. आणि हे पाणी सतत इथनं जाते. त्यांची तपोभूमी आहे, एकदम शांत स्थान आहे. सगळे उभा एकदा पाणी सगळ्यांना मारतो. मारा बाद झालं. हर हर महादेव, हर हर पाणी येणार आहे. पाणी मला पण जरा घेऊ दे किंवा. हा घ्या. चला पाच धार. मी सर्वात शेवट बसणार आहे, तुम्ही सगळे पहिला चला. जा तुम्ही, तुला मागं बघत बघत जा. हा इथं गणेश मंदिर मिळालेले आहेत. गंगेच्या 2 धारा पूर्वेकडे, 2 धारा पश्चिमेकडे, 1 धार दक्षिणेकडे वाहत असते. महाभारत काळापासून येथे अखंड वाहणाऱ्या 5 धारा आहेत. गंगाजल कधी खराब होत नाही. धूत विश्वनाथ महाराज सुरत यांची ही तपोभूमी आहे. चला, ही तपोभूमी आहे. नमस्कार. महाराज के अवधूत महाराज के, अवधूत महाराज की जय. महादेव. छान आहे ना, किती मस्त आहे ना. जंगल आहे. हा, आपण मागाशी बघितलं मंदिर. जंगल आहे. आम्ही एक दिवस इथे राहिलेलो. बर. तर रात्रीच्या वेळेला सगळे वाघ हरणांचे खूप आवाज येतात. बर. हे जंगल आहे, हे पेश नॅशनल पार्कचा भाग आहे. आणि रात्रीच्या वेळेला संध्याकाळी 6 नंतर कोण थांबत नाही. हा, इथे सगळे वाघ सिंह वगैरे इथे प्राणी येतात मंदिराजवळ. बर. आणि आवाज तरी स्पष्ट ऐकू येतात. होय का? होय, नाहीतरी हे पेंच नॅशनल पार्कच आहे, अभयारण्य आहे. आता जवळ जवळ गेले अर्धा पाऊण तास आपण अभयारण्यामधनच चालली आपली गाडी, होय की नाही. पूर्ण जंगलामधनं चाललोय आपण. आणि वेगवेगळ्या प्राण्यांची तर चित्र पण लावलेली आहेत. श्रीराम श्रीराम श्रीराम, जय श्रीराम जय श्रीराम. काय जंगलातले रस्ते पण सुंदर झालेत नाही. प्रवासाचा अजिबात त्रास नाही. अभयारण्यच आहे सगळं. हो ना, हे सगळं अभयारण्य आहे. सगळे वाघ आणि वाघांचं काय टायगर, पेंचू नॅशनल पार्क, टायगर वाघांचं आहे. हे किती सुंदर झालेलं आहे. एवढा प्रवास चालू आहे. खरं कुणाची हुकच होऊ नये. सगळ्या म्हाताऱ्या 70च्या वरच्या बायका, कुणालाही त्रास नाही, काही नाही. रस्ते एवढे सुरेख. भारत सरकार जिंदाबाद.